तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो केमिकल थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरला स्टार्ट करणार आहे. सर्वांनी वही, पेन, पुस्तक सर्व गोष्टी सोबत घेऊन बसायचंय. जवळपास 30 ते 40 मिनिटांमध्ये हा चॅप्टर संपूर्ण संपवून टाकू. सर्व महत्त्वाच्या आणि इम्पोर्टंट कन्सेप्ट आपण ह्यामध्ये कव्हर केल्या आहे. डेरिव्हेशन असू द्या, प्रॉब्लेम्स असू द्या, फॉर्म्युलेज असू द्या, कन्सेप्ट असू द्या, सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ बघितला तर ह्या चॅप्टर जो अत्यंत कठीण वाटतो, कन्सेप्ट्स एकदम कठीण वाटतात, त्या एकदम सोप्या होणार आहेत. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. तर आपण विदाउट वेस्टिंग टाइम सुरू करू. आता सर्वात प्रथम केमिकल थर्मोडायनॅमिक्स. तर केमिकल थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरचं नाव असं का पडलं? तर विद्यार्थी मित्रांनो, थर्मो म्हणजे काय असणार आहे? हीट किंवा एनर्जी. थर्मो म्हणजे काय असणार? हीट किंवा एनर्जी. आणि डायनॅमिक्स म्हणजे असतो चेंज. डायनॅमिक्स म्हणजे काय असतो? चेंज. मग अनेक वेळेस केमिकल रिएक्शन ज्या होतात त्यांच्यामध्ये आपल्याला हीट असू द्या किंवा एनर्जी असू द्या, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून येतात. जसं की सॉलिडचं कन्व्हर्जन जेव्हा लिक्विडमध्ये होतं, लिक्विडचं कन्व्हर्जन जेव्हा गॅसमध्ये होतं, गॅसचं कन्व्हर्जन जेव्हा लिक्विडमध्ये होतं, लिक्विडचं कन्व्हर्जन जेव्हा सॉलिडमध्ये होतं. जसं स्टेट्स जरी चेंज झाल्या, स्टेट्स चेंज होऊन जरी केमिकल रिएक्शन झाली, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आपल्याला हीट किंवा एनर्जीचा बदल बघायला मिळतो. आणि या सर्वांचा अभ्यास ज्या ब्रांच ऑफ केमिस्ट्रीमध्ये केला जातो, त्याला थर्मोडायनामिक्स म्हटलं जातं. आणि याचा केमिस्ट्रीमध्ये अभ्यास केल्यामुळे याला केमिकल थर्मोडायनामिक्स असं म्हटलं जातं. ही झाली याची बेसिक आयडिया. मित्रांनो, जर का याचा बोर्डाचा वेटेज बघायला झाला, तर बोर्डाला जवळपास 5 ते 6 मार्क्स पर्यंत या चॅप्टरचं वेटेज आहे. या चॅप्टर मधून डेरिव्हेशन सहसा येतं, त्यानंतर प्रॉब्लेम्स येतात आणि डिस्टिंग्विशिंग पॉइंट पण येतो. ठीक आहे, या सर्व गोष्टी आता क्लिअर करू आपण. आता महत्वाची गोष्ट, काही आपल्याला गोष्टी समजावून घ्यायच्या आहे जेव्हा चॅप्टर शिकणार आहोत आपण. त्यामध्ये 3 गोष्टी, एक येते सराउंडिंग, एक येते सिस्टीम आणि एक तिसरी गोष्ट येते युनिव्हर्स. तिसरी गोष्ट कुठली येते? युनिव्हर्स. तर आता सिस्टीम सराउंडिंग म्हणजे काय? आता इमॅजिन करा, आपण एक बीकर घेतलाय. बीकरमध्ये एक पिस्टन आहे. ठीक आहे. बीकरमध्ये काय घेतलंय आपण? एक पिस्टन घेतलंय. आता आपण काय केलं, की ह्या पिस्टनवर काहीतरी वजन ठेवलंय. ठीक आहे. काहीतरी हार्ड मास ठेवला आपण त्याच्यावर. आता सर, ज्यावेळेस आम्ही पिस्टनला प्रेस करतोय डाउनवर्ड साइडला, तर पिस्टन तर प्रेस होणार आहे सर. आणि इकडे काय झालंय सर, मोठ्या प्रमाणामध्ये, थोड्या प्रमाणामध्ये गॅस शिल्लक आहे. गॅस फील्ड केलाय. तर आता हे सर्व होत असताना आम्ही हा जो गॅस आहे, पर्टिक्युलरली याचा अभ्यास करतोय सर. फक्त कसला अभ्यास करतोय आपण? गॅसचा अभ्यास करतोय. किंवा कसलं एकदम डिटेलमध्ये अभ्यास करतोय आपण? गॅसचा. मग ज्या गोष्टीचा एकदम डिटेलमध्ये अभ्यास केला जातो किंवा थर्मोडायनॅमिकली इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, त्या भागाला आपण सिस्टीम असं म्हणतो. त्या भागाला काय म्हणतो सर आम्ही? सिस्टीम असं म्हणतो. आणि या सिस्टीमच्या बाहेर सर्व ज्या गोष्टी असतात, त्याला आपण सराउंडिंग असं म्हणतो. ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिव्हर्स आउटसाइड द सिस्टम इज नोन एज अ सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंग या दोन्हींना मिळून आपण युनिव्हर्स असं म्हणतो. म्हणजे हे जे युनिव्हर्स तयार झाले ते 2 गोष्टींपासून तयार झाले. एक आहे सिस्टीम आणि दुसरं आहे सराउंडिंग. मग सिस्टीम आणि सराउंडिंगची कन्सेप्ट सर आम्हाला क्लिअर झाली. ज्याचं आम्ही थर्मोडायनॅमिकली इन्व्हेस्टिगेशन करतो त्याला सिस्टीम असं म्हणतो. आणि जे सिस्टीमच्या बाहेर असतं त्याला सराउंडिंग असं म्हणतो. दोन्ही देखील पार्ट युनिव्हर्सचे, म्हणजे युनिव्हर्स इज मेड अप ऑफ सिस्टीम आणि सराउंडिंग. ओके. पुढे जाऊ आता. आता पुढे, आता ही जी सिस्टीम असते त्याचे मुख्य 3 प्रकार असतात. एक असते ओपन सिस्टीम, दुसरी असते क्लोज्ड सिस्टीम आणि तिसरी असते आयसोलेटेड सिस्टीम. आता सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. आता इथे आपण 2 गोष्टींचा अभ्यास करणार. इमॅजिन करा, आपल्याकडे एक कप आहे. ओके. आता या कपमध्ये आपण चहा ठेवलाय. ठीक आहे. कपमध्ये काय ठेवलंय आपण? चहा ठेवलाय. आता मला तुम्ही सांगा, अ कप इज फिल्ड अप विथ टी. ओके. आता आपण ज्यावेळेस 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास याला ॲज इट इज ठेवणार आहे, तेव्हा गरम चहा गार होणार आहे सर. म्हणजे कोल्ड होणार आहे सर चहा हळू होणार का नाही होणार? ऑब्व्हियसली होणार. म्हणजे सर, ज्यावेळेस हा कप जेव्हा ओपन आहे, त्याला वरून काही सुद्धा झाकलं नाहीये, तेव्हा काही वेळानंतर तो कोल्ड होणार, गार होणार सर. म्हणजे या ओपन असलेल्या गोष्टीमधून काहीतरी बाहेर पडतंय आणि ती बाहेर पडणारी गोष्ट आहे एनर्जी.
जे ओपन सिस्टममध्ये एनर्जीचा बदल होतो का सर? एक्सचेंज होतो का? सर होतो. आता जर का मी काय केलं, या कपाला उलटं केलं, तर याच्यामधून थोड्या प्रमाणामध्ये चहा बाहेर पडणार आहे. तर म्हणजे ह्या कपामध्ये असणारा मॅटर पण एक्सचेंज होणार आहे. तर म्हणजे ओपन सिस्टम एक अशी सिस्टम आहे, ज्याच्यामधून एनर्जीचा पण एक्सचेंज होतं, ज्याच्यामधून मॅटरचा पण एक्सचेंज होतं. त्याला आपण ओपन सिस्टम असं म्हणतो. तर क्लोज सिस्टम म्हणजे काय असणार? या कपवर बशी ठेवा आणि फेविक्विकने चिटकवून द्या. आता बघतो तर काय सर, आता थंडा होणारच आहे. चहा थंडा होणार आहे 4 तासानंतर. पण ज्यावेळेस या कपाला उलटं करणार आहे, तेव्हा याच्यामधलं मॅटर आत राहणार आहे. म्हणजे एनर्जी तर एक्सचेंज होणार आहे सर, मॅटर होणार आहे का? नाही. आणि आयसोलेटेडमध्ये एनर्जी पण होणार नाही आणि मॅटर पण होणार नाही. ठीक आहे? आता पुढे सिस्टमचे प्रकार झाले, सिस्टमच्या प्रॉपर्टीज बघू. सिस्टम जी असणार आहे ती 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज शो करते. एक असते एक्सटेन्सिव्ह सिस्टम आणि एक असते इंटेन्सिव्ह सिस्टम. तर कसं लक्षात ठेवायचं? आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, अमाउंट ऑफ सबस्टन्स, सबस्टन्सची मात्रा, अमाउंट ऑफ सबस्टन्स एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे? अमाउंट ऑफ सबस्टन्स लक्षात ठेवा. आता इंटेन्सिव्ह आहे. इंटेन्सिव्ह मध्ये इन वरून लक्षात ठेवायचे इंडिपेंडंट. काय लक्षात ठेवायचंय? इंडिपेंडंट. इंडिपेंडंट तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे इंडिपेंडंट असणार. हे काय असणार आहे सर? डिपेंडंट असणार किंवा डिपेंड असणार. हे इंडिपेंडंट असणार. ठीक आहे? आता लक्ष द्या. इंटेन्सिव्ह सिस्टीम जी असते, ती इंडिपेंडंट असते किंवा इंडिपेंडंट असते अमाउंट ऑफ मॅटरला आणि अमाउंट ऑफ मॅटरवर इंडिपेंडंट असलेल्या सिस्टीमला आपण इंटेन्सिव्ह सिस्टीम म्हणतो. डिपेंडंट असलेल्या सिस्टीमला आपण एक्सटेन्सिव्ह सिस्टीम म्हणतो. हे 2 प्रकारचे सिस्टीमचे प्रॉपर्टीज होत्या. ठीक आहे. आता त्याचे एक्झाम्पल्स अनेक वेळेस विचारले जातात. सीईटीला विचारले जातात, नीटला पण विचारले जातात. पोर्टलला आपल्याला 2-3 एक्झाम्पल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. परंतु आपण सर्व लक्षात ठेवू शकतो एका ट्रिकवर. ज्यावेळेस एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीची आपल्याला ट्रिक लक्षात ठेवायची आहे, की मी व्हीआयचा हँडसेट वापरत नाही. मी व्हीआयचा हँडसेट वापरत नाही. आणि इंटेन्सिव्हची ट्रिक लक्षात ठेवायची आहे, पीटीएसटी वैसे किती एमबी डाटा यूज करतो. ओके. पीटीएसटी वैसे किती एमबी डाटा यूज करतो. ही त्याची ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची. आता एक्सटेन्सिव्ह मध्ये मी जो असणार आहे तो असणार आहे, मी म्हणजे असणार आहे मास, व्ही म्हणजे असणार आहे व्हॉल्यूम, आय म्हणजे असणार आहे इंटरनल एनर्जी. चा काही मिनिंग नाही. हँडसेट म्हणजे कन्सिडर करायचं एच एच म्हणजे असणार आहे हीट कॅपॅसिटी, एन म्हणजे असणार आहे नंबर ऑफ वापरत नाही पण काही मिनिंग नाही. हे सर्व एक्झाम्पल झाले एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पीटीएसटी वैसे किती एमबी डाटा यूज करतो. आता पी म्हणजे कन्सिडर करणारे प्रेशर, टी म्हणजे कन्सिडर करणारे टेम्परेचर, एसटी म्हणजे कन्सिडर करणारे सरफेस टेन्शन, वैसे म्हणजे कन्सिडर करणारे व्हीआयएस विस्कोसिटी, एम म्हणजे कन्सिडर करणारे मेल्टिंग पॉइंट, बी म्हणजे कन्सिडर करणारे बॉइलिंग पॉइंट. हे सर्व ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही एक्झाम्पल्स लक्षात ठेवू शकता. आता पुढे. आता फंक्शन जे असतात ते देखील 2 प्रकारचे असतात. एक असतो स्टेट फंक्शन आणि एक असतो पास्ट फंक्शन. ओके. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण स्टेटचा अभ्यास करतोय आणि पाथचा अभ्यास करतोय. बरोबर आहे. आता मला तुम्हीच सांगा, याला पाथ फंक्शन का म्हटलं गेलं? कारण की हा पाथवर अवलंबून होता. पाथवर अवलंबून असणार तर स्टेटवर इंडिपेंडंट असणार आहे. अवलंबून असणार आहे का? नसणार आहे. मग एक असं फंक्शन किंवा प्रॉपर्टी जी पाथवर डिपेंड करते, परंतु स्टेटवर डिपेंड करते का? नाही. त्याला आम्ही पाथ फंक्शन असं म्हणतो. एक अशी प्रॉपर्टी जी स्टेटवर डिपेंड करते, पाथवर डिपेंड नाही करत, तिला आपण स्टेट फंक्शन असं म्हणतो. ठीक आहे. आता पाथ फंक्शनचे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. वर्क आणि हीट हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवले, तर कुठला स्टेट आणि कुठला पाथ तुम्ही ओळखू शकता. तर कसं? पाथचे 2च उदाहरण आहे, वर्क आणि हीट. याच्या व्यतिरिक्त जे पण असणार आहे ते स्टेट फंक्शनचे एक्झाम्पल्स असणार आहे. पुढे. आता पुढे लक्षात ठेवायचं आपल्याला प्रोसेसेस. आता प्रोसेस जे असणार आहे ते मुख्य 5 प्रकारचे असतात. एक असते आयसोथर्मल, एक असते आयसोबॅरिक, एक असते आयसोकोरिक, एक असते एडियाबॅटिक आणि एक असते रिव्हर्सिबल. आता आयसो म्हणजे काय असणार आहे? कॉन्स्टंट. आयसो म्हणजे काय असणार आहे? कॉन्स्टंट. थर्मल म्हणजे काय असणार आहे? टेम्परेचर. ठीक आहे. म्हणजे एक अशी सिस्टीम किंवा प्रोसेस ज्याच्यामध्ये टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं, बदलत नाही. त्या प्रोसेसला किंवा त्या प्रोसेसला किंवा
ह्या सिस्टमला आपण काय म्हणणार आहे आयसोथर्मल प्रोसेस ज्याच्यामध्ये टेम्परेचर काय असतं कॉन्स्टंट असतं. आता मला तुम्ही सांगा बार, बार हे कसलं युनिट आहे प्रेशरचं. मग आयसोबॅरिक मध्ये कॉन्स्टंट काय असणार आहे प्रेशर असणार. तर आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट होतं, आयसोबॅरिक मध्ये प्रेशर कॉन्स्टंट होता. राहिलेला व्हॉल्यूम जो असणार आहे तो आयसोकोरिक मध्ये कॉन्स्टंट असणार आहे. तर एडियाबॅटिक म्हणजे काय? एडियाबॅटिक मध्ये हीट एक्सचेंजच होत नाही. हीट जी असते, उष्णता जी असते ती बाहेर पण जात नाही, आत पण येत नाही. म्हणजे हीट एक प्रकारे कॉन्स्टंट असते. म्हणून त्याची व्हॅल्यू आपण इथं क्यूची व्हॅल्यू 0 घेतो एडियाबॅटिक. रिव्हर्सिबल प्रोसेस अत्यंत महत्वाची आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय? आता लक्ष द्या व्यवस्थित. महत्वाची गोष्ट आहे. आता इमॅजिन करा आपल्याकडे एक बीकर आहे. बीकरमध्ये आपण एक पिस्टन आहे. हा पिस्टन दिसतोय आम्हा सर्वांना. आता या पिस्टनमध्ये गॅस फिल केलाय. हा काय फिल केलाय आपण गॅस फिल केलाय. आता हा गॅस जेव्हा इथं एक्सपान्शन होणार आहे म्हणजे गॅसच्या माध्यमातून ज्यावेळेस हा पिस्टन वर सरकणार आहे म्हणजे गॅस पिस्टनला ड्राईव्ह करणार आहे वरच्या साईडला तेव्हा गॅस जवळ जो प्रेशर असणार आहे किंवा फोर्स असणार आहे त्याला आपण ड्रायव्हिंग फोर्स असं म्हणणार आहे. त्याला कुठला फोर्स म्हणणार आहे? ड्रायव्हिंग फोर्स. आणि ज्या वेळेस वरून ह्या गॅसवर प्रेशर अप्लाय होणार आहे, बाहेरच्या बाजूने फोर्स अप्लाय होणार आहे, त्याला आपण अपोजिंग फोर्स म्हणणार आहे. कुठला फोर्स म्हणणार आहे त्याला आपण? अपोजिंग फोर्स किंवा एक्सटर्नल प्रेशर असं म्हणणार आहे. मग रिव्हर्सिबल प्रोसेस ही एक अशी प्रोसेस असते, ज्याच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स जो असतो, तो इन्फायनाईटसिमली जरा जास्त असतो अपोजिंग फोर्सपेक्षा. इन्फायनाईटसिमली म्हणजे काय? व्हेरी, व्हेरी स्मॉल अमाउंटमध्ये खूप, खूप कमी अमाउंटमध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा जो असतो, तो जरा मोठा असतो अपोजिंग फोर्सपेक्षा. हे सर्व रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आम्हाला सांगितलं. आता पुढे जाऊ आपण. आता अनेक वेळेस साइन कन्व्हेन्शन्स देखील विचारले जातात. ठीक आहे. साइन कन्व्हेन्शन्स हे प्रॉब्लेम्समध्ये देखील अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता इमॅजिन करा आपल्याकडे ही एक सिस्टम आहे. सिस्टम सांगितलं ना मी ज्याचं आपण थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत. आता ही एक सिस्टम आहे इमॅजिन करा. आता ज्या वेळेस आपण सिस्टमवर वर्क करतोय, हे असू द्या. ज्यावेळेस सिस्टम कडून आपण काम करून घेतोय. सिस्टम कडून काय करून घेतोय आपण? काम करून घेतोय. म्हणजे इथं सिस्टम आता काम करते. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. काम केल्यामुळे सिस्टमची एनर्जी कमी होणार आहे. एनर्जी कमी झालं तर वर्क डन पण कमी होणार आहे. म्हणजे जेव्हा सिस्टम वर्क करते किंवा वर्क डन बाय द सिस्टम असतं, ते नेहमी आणि नेहमी काय असतं? निगेटिव्ह असतं. कारण की सिस्टमने वर्क केल्यावर त्याची ऊर्जा कमी होणार आहे. परंतु ज्यावेळेस आपण सिस्टमवर कार्य करणार आहे, तेव्हा त्याची एनर्जी वाढणार आहे. एनर्जी वाढल्यामुळे वर्क डनचं साइन काय असतं? पॉझिटिव्ह असतं. आता त्याच पद्धतीने ज्यावेळेस हीट ॲब्सॉर्ब केली जाते सिस्टमच्या माध्यमातून, तेव्हा हीट सिस्टमची वाढणार आहे. मग क्यूची व्हॅल्यू काय होणार आहे? पॉझिटिव्ह असणार आहे. क्यू म्हणजे हीट असणार आहे. आणि ज्यावेळेस सिस्टममधून हीट बाहेर पडणार आहे, हीट रिलीज होणार आहे, तेव्हा सिस्टमची ऊर्जा मात्र कमी होणार. मग तेव्हा हीटची व्हॅल्यू काय असणार आहे? मायनस क्यू असणार आहे. हे सर्व साइन कन्व्हेन्शन्स होते. लक्षात ठेवायचे. वर्क डन ऑन द सिस्टीम. ज्यावेळेस सिस्टीमवर वर्क डन केलं जातं, त्यावेळेस वर्क डनची व्हॅल्यू काय असते सर? पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम. ज्यावेळेस सिस्टीम वर्क करते तेव्हा वर्क डनची व्हॅल्यू असते निगेटिव्ह. हीट ॲब्सॉर्ब बाय सिस्टीम. ज्यावेळेस सिस्टीम हीट ॲब्सॉर्ब करते, त्यावेळेस सिस्टीमची हीट वाढते. म्हणजे त्यावेळेस हीटची व्हॅल्यू असते पॉझिटिव्ह आणि ज्यावेळेस सिस्टीम हीट रिलीज करते, त्यावेळेस हीट कमी असल्यामुळं त्याची व्हॅल्यू असते निगेटिव्ह. साइन कन्व्हेन्शन अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतात. आता पुढे लक्ष द्या. आता फ्री एक्सपान्शनचा टॉपिक बघायचा आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच मागे सांगितला. एक सांगितला मी तुम्हाला ड्रायव्हिंग फोर्स आणि एक सांगितला मी तुम्हाला अपोजिंग फोर्स. हे कुठलं सांगितलं मी मागे तुम्हाला? अपोजिंग फोर्स. ठीक आहे? अपोजिंग फोर्स सांगितला. आता मला तुम्हीच सांगायचंय हा अशा पद्धतीने पिस्टन होता आपल्याकडे. ठीक आहे ना? आणि इकडे आपल्याकडे एक बीकर होता. हा आपला पिस्टन होता. आता मला तुम्हीच सांगा, हा पिस्टन वर कधी जाणार आहे पूर्णपणे एकदम फ्रीली वरपर्यंत एक्सपांड कधी होणार आहे? जेव्हा हा अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू 0 असणार आहे ना, तेव्हाच तर हा फ्रीली वर जाऊ शकतो. अन्यथा थोडी जरी व्हॅल्यू असली त्याची तरी तो खालीच जाणार आहे. म्हणजे ज्यावेळेस अपोजिंग फोर्सची व्हॅल्यू 0 असते, त्यावेळेस त्या केसला आपण काय म्हणतो? फ्री एक्सपान्शन.
आणि वर्क फॉर्म्युला जो असतो तो असतो मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मग सर इथं आम्हाला एक गोष्ट अशी कळाली की जर का एक्सटर्नल प्रेशर 0 आहे सर, तर 0 इंटू कुठलीही संख्या 0 असणार. मग वर्क डन पण काय असणार सर 0 असणार. क्लिअर झाली सर आम्हाला एवढी गोष्ट. पुढे आता एक डेरिव्हेशन अनेक वेळेस विचारलं जातं ते आपण घेऊया. एक एक्सप्रेशन विचारलं जातं मॅक्सिमम वर्कसाठी. वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. लक्षात ठेवायचे अत्यंत मोस्ट इम्पोर्टंट डेरिव्हेशन आहे. एकदम सोपं करून आपण सांगूया. ठीक आहे? आता बघा लक्ष द्या. आपल्याकडे काय होता एक बीकर होता. ठीक आहे. बीकरमध्ये आपण पिस्टन अप्लाय केला होता. ठीक आहे. आता काय होत होतं, की इकडं थोड्या प्रमाणामध्ये एक्सपान्शन होत होतं. म्हणजे जो पिस्टन थोडा खाली होता, तो आता वर गेला. जो थोडा वर होता, तो अजून वर गेला. म्हणजे या प्रोसेसमध्ये काय होतंय तर थोड्या प्रमाणामध्ये पिस्टन वर सरकतोय. म्हणजे एक्सपान्शन होतंय. मग इथं आम्हाला असं बघायला मिळालं सर, जो इथं पिस्टन होता, तो इकडनं थोडा वर गेला सर. जो पिस्टन इथं होता, तो अजून थोडा वर गेला. म्हणजे हा जो इथं असणारा व्हॉल्यूम आहे, तो थोड्या प्रमाणामध्ये का असेना चेंज होत होता आणि तो थोड्या प्रमाणामध्ये जो व्हॉल्यूम चेंज होत होता, त्याला आपण डी ने रिप्रेझेंट केलं. ठीक आहे? आता पुढे. वर सांगितल्याप्रमाणे वर्क डनचा एक फॉर्म्युला आम्हाला लक्षात ठेवायचा होता. मायनस पी एक्सटर्नल इंटू काय होता वर फॉर्म्युला? मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. बरोबर आहे? हा फॉर्म्युला होता. आता इथं मागे सांगितल्याप्रमाणे बदल हा फार थोड्या प्रमाणामध्ये होत होता. मग आपण इथं डेल्टा म्हणजे रिप्रेझेंट केलं. डेल्टा म्हणजे लक्षात ठेवायचं मोठा बदल आणि स्मॉल डी जो असतो तो रिप्रेझेंट करतो छोटा बदल. मग इथं छोटा बदल होतोय म्हणून डेल्टाच्या जागेवर आपण छोट्या बदलासाठी डी ने रिप्रेझेंट. ओके सर. इथं आम्हाला एवढी गोष्ट कळाली. आता लक्ष द्यायचंय सर्वांनी. ठीक आहे. मी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे एक बीकर होतं. बीकरमध्ये पिस्टन लावलेला होता. पिस्टनच्या बाहेर जो प्रेशर होता त्याला आपण एक्सटर्नल प्रेशर म्हटलं. पिस्टनच्या आत जो प्रेशर होता किंवा फोर्स होता त्याला ड्रायव्हिंग फोर्स म्हटला. कुठला फोर्स म्हटला? ड्रायव्हिंग फोर्स म्हटला. ड्रायव्हिंग फोर्सचा जो प्रेशर असणार आहे त्याला मी पी कन्सिडर करतोय. त्याला काय कन्सिडर करतोय मी? पी कन्सिडर करतोय आणि बाहेरचा जो प्रेशर आहे त्याला मी पी एक्सटर्नल कन्सिडर करतोय. एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं महत्वाची कन्सेप्ट आहे. आता सर, आता मी तुम्हाला मागेच सांगितलं, की जी रिव्हर्सिबल प्रोसेस असणार आहे. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये जो बाहेरचा प्रेशर असतो, तो जरा कमी असतो आतल्या प्रेशरपेक्षा. म्हणजे जो ड्रायव्हिंग फोर्स असणारा प्रेशर आहे, तो थोडा इन्फायनाइटसिमली जास्त असतो एक्सटर्नल प्रेशरपेक्षा. बरोबर आहे? मग जो प्रेशरमध्ये थोडा बदल घडून येणार आहे ना, हा जो बदल असतो तो नेहमी लक्षात ठेवायचा. बदल कसा काढणार? मोठी संख्यामधून आपल्याला छोटी संख्या वजा करायची असते. मोठी संख्या वजा छोटी संख्या. मग इथं मोठी संख्या जर पी आहे सर जेव्हा प्रेशरचा बदल फाइंड करायचा आम्हाला. मग पी वजा पी एक्सटर्नल आपण लिहू शकतो. म्हणजे सर आता अजून आम्हाला काय कळालं सर? एवढी गोष्ट तर आम्हाला अगदी व्यवस्थित कळाली सर. आता पुढे जाऊ आपण. मग मला सांगा तुम्ही पी एक्सटर्नलला काय लिहू शकतो आपण? आता पी एक्सटर्नलला इकडं पाठवतो, डीपीला इकडं आणतो. मग पी एक्सटर्नल तिकडे गेला, पॉझिटिव्ह झाला तो आणि हा इकडे जाताना निगेटिव्ह झाला. म्हणजे मी पी एक्सटर्नलच्या जागेवर पी वजा डीपी लिहू शकतो. ठीक आहे सर. मग आपण काय केलं या पी एक्सटर्नलच्या जागेवर पी वजा डीपी लिहिलं. ठीक आहे. इथं लिहिलंय आपण. ओके. आता पुढे जाऊ आपण. ठीक आहे सर. इथपर्यंत आम्ही पोहोचलो सर. आता इथं काय करायचंय तुम्हाला प्रत्येकाने मल्टिप्लाय करून घ्यायचंय. मायनस पी डी आला का सर? आला. आता इथं मायनसने मायनसला मल्टिप्लाय केलं त्याच्यामुळे प्लस झालं आणि डीपीने डीव्हीला मल्टिप्लाय केलं त्याच्यामुळे डीपी डीव्ही झालं. ठीक आहे. या केसमध्ये हा जो डीपी डीव्ही असतो त्याचा जी व्हॅल्यू असते ती फार छोटी असते. त्याच्यामुळे त्याला आपण 1 कन्सिडर करून घेतो. ठीक आहे. मग फायनली आपल्याकडे आता काय राहिलंय डीडब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी इंटू डीव्ही. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. काय करायचं ते सांगतो. आता मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण जेव्हा बघितलं, तेव्हा हा जो बदल होता ना, तो फार थोडा बदल होत होता. मग आता आपल्याला ज्यावेळेस थोड्या बदलापासून एक मोठा बदल फाइंड करायचा असतो, तेव्हा आपण इंटिग्रेशन नावाची कन्सेप्ट वापरतो.
मग आता आपल्याला वर्क डन जे थोडं-थोडं मिळत होतं, आता आपल्याला पूर्ण वर्क डन फाइंड करायचं आहे. मग ज्यावेळेस आपल्याला पूर्ण वर्क डन फाइंड करायचं असणार, त्यावेळेस आपण या पूर्ण इक्वेशनला इंटिग्रेट करू. ठीक आहे. इंटिग्रेट कुठून करणार सर? सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. सुरुवातीच्या व्हॉल्यूमपासून तर शेवटच्या व्हॉल्यूमपर्यंत. मग करूया. आता इकडे आपण काय केलं सर? इकडे आपण इंटिग्रेशन केलं. इकडे पण आपण इंटिग्रेशन केलं. वर्क डन सुरुवातीपासून म्हणजे इनिशियल स्टेट पासून तर शेवटपर्यंत म्हणजे फायनल स्टेटपर्यंत. व्हॉल्यूम सुरुवातीपासून जो होता V1 आणि शेवटपर्यंत जो असणार आहे V2. या इक्वेशनला आपण इकडे लिहिलं. ठीक आहे. आता पुढे जाऊ. आता पुढे काय झालं सर? मग सर आम्हाला इथे कळालं, की जे सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं वर्क डन असणार आहे, तेच सर्वात जास्त असणार आहे. मग मी याला कन्सिडर केलं मॅक्सिमम वर्क डन आणि बाकी ॲज इट इज राहू दिलं. तर आम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन पीव्ही इज इक्वल टू एनआरटी असतं. मग पी इज इक्वल टू काय लिहू शकतो सर? हा व्ही तिकडे जाताना काय होणार? डिव्हाइड होणार. म्हणजे पी इज इक्वल टू एनआरटी अपॉन व्ही आपण लिहू शकतो. मग आपण काय केलं? याची व्हॅल्यू इथं पुट केली. ठीक आहे. आणि हे इक्वेशन आपल्याकडे मिळालं. पुढे जाऊ. तर हे झालं. आता पुढे काय केलं सर, या केसमध्ये एन कॉन्स्टंट राहणार, आर कॉन्स्टंट असणार आणि टेम्परेचर देखील कॉन्स्टंट असणार आहे. तर मग या सर्व गोष्टी ज्या कॉन्स्टंट असणार आहेत, त्यांना आम्ही इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं. ओके सर. आणि इकडे ॲज इट इज बाकी गोष्टी लिहिल्या उरलेल्या. आता अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय मी. एक फॉर्म्युला इंटिग्रेशनचा असतो. ज्यावेळेस इंटिग्रेशन ऑफ 1/x dx अशा पद्धतीचं एखादं इंटिग्रेशन आपल्याला आलं, तर त्याचा फॉर्म्युला असतो ln ऑफ x. म्हणजे इकडं जो x असतो त्याचा ln म्हणजे 1/x dx चा इंटिग्रेशन. मग त्याच पद्धतीने आपल्याला इकडे इंटिग्रेशन बघायला मिळते का नाही बघायला मिळत आहे आपल्याला. या v ला मी असं लिहू शकतो 1/v dv. म्हणजे इथे x च्या जागेवर v आहे. बरोबर? आणि मग इकडं जर का 1 च्या जागेवर व्ही दिलाय आपल्याला, तर आपण 1 च्या जागेवर व्ही टाकू. इकडं पण व्ही, इकडं पण व्ही. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/v इंटू डीव्ही इज इक्वल टू ln ऑफ व्ही लिहू शकतो का? लिहू शकतो सर. याला आम्ही इकडं लिहिलं सर. सुरुवातीपासून शेवटपर्यंत लिहिलं सर V1 टू V2. आता पुढे लक्ष द्या. आता जेव्हा पण ln ऑफ व्ही अपॉन त्याच्या बेसला V1 आणि त्याच्या रेस टू V2 असं जेव्हा पण बघायला मिळतं तेव्हा अप्पर वजा लोअर करायचं. म्हणजे ln ऑफ V2 मायनस ln ऑफ V1 इथपर्यंत आलो. आता पुढे लक्ष द्या. पुढे झालं असं सर, आम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, की जेव्हा पण ln m वजा ln n असतो त्याला आम्ही ln m अपॉन n लिहू शकतो. मग ln m अपॉन ln m वजा ln n ला जर का ln m अपॉन n लिहू शकतो, तर ln V2 मायनस ln V1 ला काय लिहू शकतो? ln ऑफ V2 अपॉन V1. इथपर्यंत सर आम्ही पोहोचलो. हे होतं मॅक्सिमम वर्क डन पर्यंतचं सर. आता सर ज्यावेळेस नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ln मध्ये कुठलीच गोष्ट ठेवणार नाही आपण. त्याला लॉगमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. ln ला जेव्हा लॉगमध्ये कन्व्हर्ट करायचं असतं, तेव्हा पूर्ण इक्वेशनला 2.303 इंटू लॉग टू द बेस 10 याच्याने आपण मल्टिप्लाय करतो. मग मी काय केलं, हा 2.303 इकडे लिहिला, निगेटिव्ह साइन इकडं, 2.303 इकडे लिहिला. lnच्या जागेवर लॉग आला. झालं. हे जे इक्वेशन आलं सर ते मॅक्सिमम वर्क डनचं होतं. इकडे बघू शकता तुम्ही. ओके. व्हॉल्यूम दिलं असणार तर हे इक्वेशन असणार. तर जेव्हा प्रेशर दिलेलं असणार तेव्हा कॉमन सेन्सची गोष्ट आहे. जो व्हॉल्यूम असतो तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो प्रेशरच्या. म्हणजे व्हॉल्यूम हा विरुद्ध असतो प्रेशरच्या. म्हणजे जर का V2 अपॉन V1 असणार तर तो विरुद्ध लिहिणार आपण P1 अपॉन P2. जेव्हा प्रेशर दिलेलं असणार तेव्हा P1 अपॉन P2 लिहिणार आहे. ओके. हे डेरिव्हेशन 3 ते 4 मार्क्सला प्रत्येक वर्षी एक्झामला येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामुळं सर्व बेसिक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितल्या. पुढे जाऊ. आता अनेक वेळेस काय होतं विद्यार्थी मित्रांनो, हा तर सर्वांचा फेव्हरेट प्रश्न असतो, की डिफाईन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय सांगतं समजून. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक आपल्याला असं सांगतो, की जे हे संपूर्ण युनिव्हर्स आहे, ही जी युनिव्हर्सची एनर्जी ती कॉन्स्टंट आहे, ती चेंज होत नाही. ती एकच असते किंवा कॉन्स्टंट राहते. आणि दुसरी ही झाली पहिली डेफिनेशन. दुसरी डेफिनेशन अशी सांगते, की एनर्जीला आपण क्रिएट पण करू शकत नाही सर, बनवू पण नाही शकत. तिला आपण डिस्ट्रॉय पण नाही करू शकत सर. फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये ट्रान्सफर करू शकतो. ही दुसरी डेफिनेशन झाली किंवा दुसरा स्टेटमेंट झालं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. तिसरी गोष्ट,
तिसरी गोष्ट अशी सांगते, की जी आयसोलेटेड सिस्टम असते. सांगितलं ना मी सिस्टमचं आयसोलेटेड जिथे एनर्जी पण एक्सचेंज होत नव्हती, मॅटर पण एक्सचेंज होत नव्हती. तर एनर्जी काय असणार आहे त्या बॉडीची आतली एनर्जी म्हणजे टोटल इंटरनल एनर्जी काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. हे 3 स्टेटमेंटच्या 3 स्टेटमेंट लिहून यायचे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आता बघायचंय फॉर्म्युल्यामध्ये कसा लिहिणार फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतो, की जो यू म्हणजे पहिले इंटरनल एनर्जी सांगतो मी. आता इमॅजिन करा, ही एक बॉडी आहे. या बॉडीच्या आतमध्ये स्टोअर असणारी जी एनर्जी असणार आहे, तिला म्हणणार आहे इंटरनल एनर्जी. आतमध्ये सबस्टन्सच्या आतमध्ये असणाऱ्या एनर्जीला इंटरनल एनर्जी असं म्हणतो. इंटरनल एनर्जी जी असते तिला यू ने रिप्रेझेंट केलं जातं. आणि जेव्हा त्याच्यामधला बदल बघतो आपण, तर डेल्टा यू ने रिप्रेझेंट करतो. त्यालाच आपण U2 वजा यू म्हणून लिहितो. ठीक आहे? आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचे हे सर्व स्टेटमेंट झाले. ज्यावेळेस फॉर्म्युला विचारला जातो तेव्हा काय लिहिणार आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतो, की जो इंटरनल एनर्जी मध्ये बदल होणार असतो, तो ॲडिशन असते ती हीटची आणि वर्क डनची. म्हणजे वर्क डन जेवढं असणार आणि हीट जेवढी असणार, तेवढीच त्यांच्यामध्ये असणारी इंटरनल एनर्जीचा बदल असणार आहे. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. पुढे, पुढे आता आपल्याला बघायचंय एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे काय सर? सांगतो सर्व गोष्टी. आता एन्थाल्पीमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. H इज इक्वल टू यू प्लस पीव्ही. एच म्हणजे असणारे एन्थाल्पी, यू म्हणजे असणारे इंटरनल एनर्जी, पी असणारे प्रेशर आणि व्ही असणारे व्हॉल्यूम. आता काय सांगते बघा, एन्थाल्पी कुठल्याही सिस्टीमची ही सम असते, बेरीज असते. त्याच्यामध्ये असणाऱ्या इंटरनल एनर्जीची आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ वर्क डनची. ठीक आहे. यांची जी बेरीज असते त्याला एन्थाल्पी असं म्हटलं जातं. ओके सर, पुढे जाऊ. आता एन्थाल्पीचे प्रकार अनेक वेळेस विचारले जातात. अत्यंत महत्त्वाचे प्रकार आहे. ठीक आहे. एकदम सोपं करूया. एन्थाल्पीचे मुख्य 3 प्रकार असतात. मुख्य किती प्रकार असतात सर? एन्थाल्पीचे 3 प्रकार असतात. कुठले-कुठले असतात सर ते सांगतो. एक असते एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन. दुसरी असते एन्थाल्पी फॉर द एटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज आणि तिसरी असते एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. हे 3 मुख्य प्रकार असतात एन्थाल्पीचे. एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन म्हणजे काय सर? फेज म्हणजे स्टेट. फेज म्हणजे काय असणार आहे? स्टेट. आता लक्ष द्या. इमॅजिन करा आपल्याकडे सुरुवातीला सॉलिड स्टेट होत्या. इकडं मी व्यवस्थित लिहितो. आपल्याकडे कुठली स्टेट होती? सॉलिड स्टेट होती. ठीक आहे ना? मी फेज ट्रान्झिशनचं सांगतो. त्याचं कन्व्हर्जन झालं सुरुवातीला लिक्विडमध्ये. कशात झालं त्याचं कन्व्हर्जन? लिक्विडमध्ये. आणि लिक्विडचं कन्व्हर्जन झालं गॅसमध्ये. कशात झालं? गॅसमध्ये. त्याच्यानंतर गॅसचं झालं लिक्विडमध्ये, लिक्विडचं झालं सॉलिडमध्ये. आणि काही वेळेस सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्जन कशात झालं? गॅसमध्ये. म्हणजे इथं स्टेट जे आहे, फेज जे आहे ते बदलत आहे. ज्यावेळेस सॉलिडचं लिक्विडमध्ये कन्व्हर्जन केलं जातं, त्याला फ्युजन असे म्हणतात थर्मोडायनामिक्समध्ये. काय म्हणतात त्याला? फ्युजन. लिक्विडचं कन्व्हर्जन गॅसमध्ये केलं जातं, तेव्हा त्याला व्हेपरायझेशन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? व्हेपरायझेशन. आणि ज्यावेळेस सॉलिडचं डायरेक्टली लिक्विडमध्ये केलं जातं, तेव्हा त्याला सब्लिमेशन असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे? मग आता समजून घ्यायचंय. मग एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन जे असते, त्याचे मुख्य 3 प्रकार असतात. एक म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन असतं, एक म्हणजे एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन असतं आणि एक म्हणजे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन असतं. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता तुम्हाला प्रत्येक डेफिनेशन लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. काय लक्षात ठेवायचंय? 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. आता बघा, एन्थाल्पी ऑफ फ्युजन आलं तर काय सांगणार आहे? द एनर्जी or the enthalpy in which the 1 mole of substance is converted from solid to liquid, that energy or enthalpy is known as the enthalpy of fusion. त्याच्यानंतर तसंच सांगणार तुम्ही की लिक्विड 1 मोल ऑफ सबस्टन्स साठी ज्यावेळेस लिक्विड मधून गॅसमध्ये रूपांतरित होण्यासाठी जी ऊर्जा किंवा एनर्जी किंवा एन्थॅल्पी लागते, तिला एन्थॅल्पी ऑफ वेपरायझेशन असं म्हणतात. 1 मोल ऑफ सबस्टन्ससाठी ज्यावेळेस सॉलिड स्टेटमधून गॅस स्टेटमध्ये होणाऱ्या प्रोसेससाठी, रिएक्शनसाठी जी ऊर्जा किंवा एन्थॅल्पी लागते, त्याला एन्थॅल्पी ऑफ सब्लिमेशन असं म्हटलं जातं. हे झालं फेज ट्रान्झिशनच्या सर्व डेफिनेशन. आता पुढे एन्थाल्पी फॉर द एटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज.
आता याच्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहे. एक म्हणजे बघायची एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, दुसरी बघायची एन्थाल्पी ऑफ एटोमायझेशन आणि तिसरी बघायची एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हणजे काय? आता इमॅजिन करा आपल्याकडे सोडियम आहे. मी काय केलं सोडियममधून 1 इलेक्ट्रॉन काढून घेतला. 1 इलेक्ट्रॉन काढल्यामुळे त्याच्यावरचा एक निगेटिव्ह चार्ज कमी झाला म्हटल्यावर एक पॉझिटिव्ह चार्ज आला. मग मला इथं काहीतरी ऊर्जा किंवा एन्थाल्पी द्यावी लागणार आहे या इलेक्ट्रॉनला काढण्यासाठी किंवा आयन्समध्ये रूपांतरित करण्यासाठी. तेव्हा जी ऊर्जा किंवा एन्थाल्पी असणार आहे तिला मी एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन असं म्हणणार आहे. आता इमॅजिन करा आपल्याकडे Cl2 आहे. Cl2 मध्ये 2 Clचे ॲटम्स आहेत. आता ज्या वेळेस मला या दोन्ही ॲटम्सला सेपरेट करण्यासाठी जी ऊर्जा किंवा एन्थाल्पी द्यावी लागते, त्याला आपण एन्थाल्पी ऑफ एटोमायझेशन असं म्हटलं जातं. ज्यावेळेस एखाद्या सॉल्व्हंटमध्ये 1 मोल सबस्टन्स टाकण्यासाठी जी ऊर्जा किंवा एन्थाल्पी लागते, तिला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर असणार आहे. आता पुढे एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन. कुठल्याही केमिकल रिएक्शनला होण्यासाठी एनर्जी किंवा एन्थाल्पी किंवा हीटची आवश्यकता 101% असते. याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की चेंज इन एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन इज द सबट्रॅक्शन ऑर डिफरन्स ऑफ summation of enthalpy of product and summation of enthalpy of reactant. म्हणजे जी काही एन्थाल्पी आहे प्रोडक्ट साइडला त्या सर्वांची ऍडिशन किंवा समेशन वजा जी काही एन्थाल्पी आहे रिएक्टंटला त्या सर्वांची समेशन किंवा बेरीज या सर्वांचा डिफरन्स जो असणार आहे त्याला एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन असं म्हटलं जातं. आता इथे एक एक्स्ट्रा गोष्ट सांगतो. याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायला लागतात. 2 प्रकारचे रिएक्शन बघावे लागतात. एक असते एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक असते एक्झोथर्मिक रिएक्शन. आपल्या सर्वांना माहिती आहे, की एंडोथर्मिक मध्ये हीट काय होते? रिलीज होते, हीट बाहेर पडते. बरोबर आहे? बिलकुल नाही, चुकीचं आहे. एंडोथर्मिक मध्ये हीट काय होते? ॲब्सॉर्ब होते. एक्झोथर्मिक मध्ये हीट काय होते? रिलीज होते. हीट काय होते सर? रिलीज होते. मग ज्यावेळेस एंडोथर्मिक मध्ये हीट ॲब्सॉर्ब होते, तेव्हा त्याची हीट वाढते. म्हटल्यावर त्याची हीट वाढणार आहे म्हटल्यावर पॉझिटिव्ह साइन येतं. कसलं येणार आहे? डेल्टा एच आरचं. म्हणजे जो चेंज इन केमिकल रिएक्शन असतो फॉर द एंडोथर्मिक रिएक्शन इज ऑलवेज अँड ऑलवेज काय असणार आहे? पॉझिटिव्ह. परंतु जेव्हा एक्झोथर्मिक होते तेव्हा त्याच्यातली ऊर्जा कमी होते. त्याच्यामुळे डेल्टा एच आर ची व्हॅल्यू काय असणार आहे? निगेटिव्ह असणार आहे. सीईटी नीटला विचारला गेलेले प्रश्न आहेत. पुढे जाऊ. अत्यंत महत्वाची आणि महत्वाची गोष्ट सांगितली. आता फॉर्म्युलेज बघायचे. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्शन साठी तुम्हाला फॉर्म्युला असणार आहे समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ प्रोडक्ट वजा समेशन ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिएक्टंट. हा फॉर्म्युला झाला. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रोडक्ट वजा रिएक्टंट, प्रोडक्ट वजा रिएक्टंट. परंतु एक मात्र फॉर्म्युला असा आहे की ज्याच्यामध्ये रिएक्टंट वजा प्रोडक्ट आहे आणि तो आहे बॉन्ड एन्थाल्पीचा. कसला आहे तो? बॉन्ड एन्थाल्पीचा. जेव्हा बॉन्ड एन्थाल्पी दिली जाणार आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ केमिकल रिएक्शन विचारले जाणार तेव्हा रिएक्टंट वजा प्रोडक्ट करणार आहे. बाकी सर्व ठिकाणी प्रोडक्ट वजा रिएक्टंट करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण वन शॉट लेक्चर हे घेतोय त्याच्यामुळे आपण थोड्या 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 प्रत्येक कन्सेप्टला वेळ देतोय. ज्यावेळेस आपण रेग्युलर लेक्चर घेतो त्यावेळेस आपण ईच इंडिव्हिज्युअल टॉपिक मधल्या एका सेंटेन्स मधला प्रत्येक शब्द आपण एक्सप्लेन करत असतो. त्याच्यामुळे आता थोडा जरी त्रास होत असणार शिकण्यासाठी किंवा कळण्यासाठी तर प्लीज ऍडजस्ट करून घ्या. प्रत्येक कन्सेप्ट मी इथं सांगतोय. प्रत्येक कन्सेप्ट सांगितल्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा आणि घरी गेल्यावर किंवा घरी असताना वाचा. 101% चांगला रिझल्ट येणार. पुढे आता पुढे बघायचं आपल्याला हेज लॉ. हेज लॉ काय असतो ते समजून घ्या. आता इमॅजिन करा माझ्याकडे ए होता. माझ्याकडे काय होता? ए. आता ए पासून मला ई मिळाला. ही झाली एक रिएक्शन. आता ही एक सिंगल स्टेप रिएक्शन झाली किंवा ओव्हरऑल रिएक्शन झाली. परंतु जेव्हा ए पासून ई बनवायचा होता मला, तेव्हा ए सुरुवातीला बी सोबत कंबाईन झाला. त्याच्यानंतर सी मिळाला. त्याच्यानंतर सी हा डी सोबत कंबाईन झाला. त्याच्यानंतर ई मिळाला.
म्हणजे जरी ए पासून ई पर्यंत होणारी रिएक्शन आपल्याला एकाच याच्यात बघायला मिळते, परंतु त्याच्यामध्ये 2-2 स्टेप्स बघायला मिळाल्या. आता ही रिएक्शन होण्यासाठी याच्यासाठी ऊर्जा एक्स लागली. ही रिएक्शन होण्यासाठी याच्यासाठी ऊर्जा वाय लागली. मग ही ए पासून तर ई पर्यंत लागणारी ऊर्जा जी असणार आहे, ती या दोन्ही एन्थाल्पीची ॲडिशन असणार आहे आणि यालाच म्हणणार आहे आपण हेज लॉ. म्हणजे काय सांगतोय तो, की संपूर्ण रिएक्शनचा जो एन्थाल्पीमध्ये होणारा बदल असतो, तो त्याच्यामध्ये असणाऱ्या एका स्टेप्समध्ये असणाऱ्या एन्थाल्पीचा एनर्जीची ॲडिशन असते. पुढे जाऊ. हेज लॉ येण्याची शक्यता आहे. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स झाला आपला, इंटर्नल एनर्जी देखील झाली. हे सर्व सांगितलं. ठीक आहे ना. आता पुढे एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशन पण झालं. आता पुढे. आता पुढे आपल्याला बघायचंय स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता समजून घ्या जरा. प्रोसेसेसच्या 2 प्रकारच्या असतात. एक असते स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि एक असते नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. तुम्ही अनेक वेळेस धरण बघितलं असणार. आता धरणांमधून जेव्हा वरून खाली पाणी पडतं, तेव्हा त्याला बाहेरून ऊर्जा देण्याची काही गरज नसते. ते त्याचं पडत असतं. ठीक आहे. कॉफी ठेवली आपण ॲज इट इज, तेव्हा ती कॉफी थंड देखील तिची होते. तिला बाहेरून ऊर्जा किंवा काही करायची गरज पडत नाही. म्हणजे ह्या ज्या सर्व गोष्टी असतात ते नॅचरली ऑकरिंग होतात, नैसर्गिकरित्या होतात. त्यांना कुठल्याही बाहेरील कुठल्याही इन्फ्लुअन्सची गरज नसते. तेव्हा त्या प्रोसेसला म्हटलं जातं स्पॉन्टेनियस प्रोसेस किंवा इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि ज्यांना बाहेरून एक्सटर्नल इन्फ्लुअन्सची गरज पडते, त्याला आपण नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस असं देखील म्हणतो. आता पुढे. पुढे बघायचं आपल्याला एंट्रोपी. सर एंट्रोपी म्हणजे काय? अरे जी एखाद्या एखाद्या सबस्टन्समध्ये जो रँडमनेस असतो, वेडेवाकडेपणा असतो किंवा डिसऑर्डरनेस असते, तिला मोजण्यासाठी एंट्रोपीची मदत घेतली जाते. आता एंट्रोपी जो असतो त्याचा फॉर्म्युला असतो एंट्रोपीच्या बदलाचा क्यू रिव्हर्सिबल अपॉन टी. क्यू रिव्हर्सिबल म्हणजे काय सर? जी हीट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर रँडमनेस क्रिएट करताना ट्रान्सफर होते त्याला क्यू रिव्हर्सिबल म्हणतो. आणि टी म्हणजे असतं टेम्परेचर. तर क्यू रिव्हर्सिबल हीट आहे. हीटचं युनिट काय असणार आहे सर? जूल. तर टेम्परेचर कशात असणार आहे? केल्व्हिनमध्ये असणार आहे. मग उद्या उठून जर का तुम्हाला एंट्रोपीचं युनिट विचारलं, तर तुम्ही सांगणार आहे जूल पर केल्व्हिन इज द युनिट ऑफ एंट्रोपी. सीईटीला देखील विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढे जाऊ आता आपण. आता पुढे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो सर आम्हाला? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतो असा आपल्याला, की संपूर्ण लक्ष द्यायचं, संपूर्ण सिस्टीमच्या आणि सराउंडिंगची जी एंट्रोपी असणार आहे, ती स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये वाढते. म्हणजे काय सर? सिस्टीमची एंट्रोपी आणि सराउंडिंगची एंट्रोपी कुठल्याही स्पॉन्टेनियस प्रोसेसमध्ये वाढते असा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगतोय आपल्याला. आता लक्ष द्या. ज्यावेळेस एंट्रोपी जी आहे 0 पेक्षा जास्त व्हॅल्यू असते तिची, तेव्हा प्रोसेस ही स्पॉन्टेनियस असते म्हणजे नैसर्गिकरित्या होणारी प्रोसेस असते. परंतु तीच व्हॅल्यू जेव्हा 0 पेक्षा लहान असते, निगेटिव्ह मध्ये असते, तेव्हा ती नैसर्गिकरित्या न होणारी म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस असते. आणि जेव्हा हीच व्हॅल्यू 0 एवढी असते, तेव्हा ही प्रोसेस इक्विलिब्रियमला होणारी असते. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हा जो थर्मोडायनामिक्स होता, त्याची प्रत्येक कन्सेप्ट मी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. वन शॉर्ट लेक्चरमध्ये. असेच आपण प्रत्येकी 16 चॅप्टरचे व्हिडिओ व्यवस्थित करणार आहोत. जमलं तर 16 घेऊ. जेवढे शक्य होणार तेवढे व्हिडिओज बनविण्याचा प्रयत्न करू. फक्त मी तुम्हाला अजून पण सांगतोय, स्वतःला एक वाक्य सारखं-सारखं बोलत राहायचंय, की लढाई अजून संपलेली नाही. आपलं युद्ध अजून संपलेलं नाही. कारण की आपण अजून जिंकलेलो नाहीये. आपली लढाई तर पहिले बोर्डाशी आहे. बोर्डाशी लढाई म्हणजे पहिले आपल्याला बोर्ड व्यवस्थित पास करायचंय. बोर्डासाठी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सीईटीची युद्ध करायचंय चांगला अभ्यास करून आणि त्याच्यानंतर फायनली आपल्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन डिग्री घ्यायची आहे. तिथं पण आपलं युद्ध असणार आहे. म्हणजे आपलं जे युद्ध आहे ते अजून काही संपलेलं नाही. त्याच्यामुळं बोर्डाला व्यवस्थित अभ्यास करा. सीईटीला आपण व्यवस्थित अभ्यास करून घेणार. डिग्रीला तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा अजून आपण गाईडन्स करणार. या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला आतापासून चांगला अभ्यास करावा लागणार आहे. ठीक आहे.
सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा. काही डाउट आला तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकतात आणि अशा पद्धतीने आपण आजचं लेक्चर थांबवूया.